भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेऊयात की मार्गातील साध्या व पक्क्या सेवकांकरता जे नियमावलीत दिलेले आहेत त्यातील नियम नंबर 3, पूजेला देवी देवतांना जीवदान दिलेली वस्तू सेवकांनी कोणाकडेही खाऊ नये। उदाहरणार्थ कोंबडा, बकरा। याच नियमाबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेऊयात। बघा, आपले सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजींनी परमेश्वराला दिलेल्या वचनाप्रमाणे बाबांनी परमेश्वरी कृपा प्राप्त केल्यानंतर निष्काम भावनेने मानव सेवा करण्याचे कार्य सुरू केलेत व खऱ्या भगवंताची ओळख व भगवंतांनी दिलेला संदेश समाजातील दुःखी कष्टी लोकांपर्यंत पोहोचवावेत म्हणून बाबांनी मानव धर्माची स्थापना केली। 4 तत्व, 3 शब्द, 5 नियमाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाद्वारे मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे हे भगवंताचे संदेश दुःखी कष्टी लोकांपर्यंत पोहोचविलेत। या मार्गातील सेवकांना मार्गाची रूपरेषा समजावी व भगवंताचे कार्य करणे त्यांना सोपे जावे, तसेच मार्गदर्शक मंडळींना भगवत कार्य देणे सोपे जावे म्हणून मानव धर्माच्या शिकवणीवर मार्गदर्शिका व नियमावली दिली। या नियमावलीमध्ये या मार्गातील सेवकांकरता नियम दिलेत ज्याचे पालन प्रत्येक सेवक सेविकांना आपल्या जीवनात करून भगवंताचे कार्य करावे लागतात, तेव्हाच ते आपल्या जीवनात सुख समाधानाने जीवन जगत असतात। या मार्गात प्रवेश करणारा प्रत्येक कुटुंब ह्या मार्गाचा स्वीकार केल्यानंतर त्याच्या कुटुंबात पूजत आलेल्या सर्व देवी देवतांच्या विसर्जन करून सर्व अंधश्रद्धेबाबतचे त्याचे जुने विचार सोडून या मार्गाचा सेवक बनतो। त्या क्षणी या मार्गातील दैवी शक्ती त्याला त्याच्या जीवनात समाधान देते। परंतु आपण सेवक सेविका बनलो तरी सुद्धा आपण कर्मकर्ता मानव आहोत आणि भगवंतांनी म्हटल्याप्रमाणे आपण बैमान मानव आहोत। आपण जीवन जगताना आपले कर्म करताना कुठे नि कुठे चुका करीत असतो व त्यामुळे आपल्यावर मार्गात राहून सुद्धा दुःख निर्माण होतात। अशा चुका सेवकांनी आपल्या जीवनात करू नयेत म्हणून नियमावलीत सेवकांकरता काही नियम पाळावयास दिले गेले आहेत। त्यातील एक नियम हा आहे की सेवकांनी कोणाकडेही पूजेला देवी देवतांना जीवदान दिलेली वस्तू म्हणजेच समजा कोंबडे, बकरे याची बली दिलेली वस्तू म्हणा किंवा भोजन खाऊ नये। हे का खायचे नाही तर बघा, आपण सर्व सेवक सेविका अशा प्रकारच्या जुन्या पूजा, जुने विचार, अशा अनेक अंधश्रद्धा सोडून या मार्गाचे सेवक सेविका बनले आहोत। परंतु आपल्या नातलगामध्ये अनेक देवी देवतांना मानणारे आपले नातेवाईक असतात आणि ते त्यांच्या घरी होणाऱ्या पूजेमध्ये, कार्यक्रमामध्ये आपल्याला आमंत्रित करीत असतात। आपण सुद्धा त्यांचा मान राखण्यासाठी नात्यातील मोहमायामध्ये पडून त्यांचे आमंत्रण स्वीकार करून त्यांच्या पूजेला जात असतो। परंतु आपण हे नेहमी लक्ष द्यावे की त्यांच्याकडे होणारी पूजा ही कशाची आहे। समजा कुणाकडे एखादी नवसाची पूजा असते, कुणी एखादा नवस पूर्ण झाला म्हणून पूजा करतात व ते जे नवस बोलतात त्याप्रमाणे ते त्या पूजेला देवी देवतांना एखाद्या प्राण्याचे जीवदान देतात व त्या प्राण्यांचे मांस भोजन म्हणून आलेल्या पाहुण्यांना देतात। जर अशा पूजेला सेवक सेविकांना आमंत्रित केले गेले असेल तर प्रथमतः अशा पूजेला सेवक सेविकांना कधीही जाऊ नये। त्याचे कारण तुम्ही त्यांना समजावून सांगू शकता। दुसरे, जर तुम्ही अशा पूजेच्या कार्यक्रमाला तुम्ही गेले तर त्या ठिकाणी भोजन किंवा कोणत्याही वस्तू खाऊ नये। जर आपण त्या भोजनाच्या किंवा त्या वस्तूचे सेवन केले तर त्यामुळे आपल्यावर दुःख निर्माण होतील व याचा अर्थ असा निघेल की आपण त्यांच्या जुन्या विचारांना मानत आहोत व आपण भगवंतांना, बाबांना दिलेल्या वचनाचा भंग करीत आहोत। आपण सर्वांनी भगवंतांना आणि बाबांना सर्व जुनी पूजा व जुने विचार सोडण्याचे वचन दिलेले आहे। या गोष्टीचे भान आपण सेवकांना असावे। म्हणून त्या ठिकाणी जर आपण गेलो तर आपण आपल्या मार्गातील नियमाचे पालन करणे खूप गरजेचे आहे। आपण अनेकात असताना अशा अंधश्रद्धा मानत होतो
देवाला नवस कबूलने, साकडे घालणे, आपण देवाशी सौदेबाजी करीत होतो. परंतु आता आपण मार्गाचे सेवक झाल्यानंतर आम्हाला समजायला लागले की आपण जर आपले कर्म 4 तत्वाचे पालन करून केलोत, 3 शब्दाची वागणूक करून केलोत, तसेच नियमाने चालून जर आपले कर्म केलोत, तर आम्हाला आमच्या जीवनात असणारे योग भगवंत स्वतःहून देत असतो. त्यासाठी भगवंताशी सौदेबाजी करण्याची गरज नसते. म्हणजेच कोणतेही नवस कबूलण्याची गरज आम्हाला पडत नाही. असे जुने विचार मानण्याची गरज आम्हाला पडत नसते. आम्हा सेवकांना बाबांनी स्वावलंबी व ध्येयवादी सेवक बनविले आहे. म्हणून सेवकांनी अशा जुन्या विचारांना व अंधश्रद्धेला मानत असणाऱ्या पूजेला जीवदान दिलेल्या वस्तूचे सेवन कुणाकडेही करू नये व भगवंतांना व बाबांना दिलेल्या वचनाचे भंग आपण सेवकांनी करू नये. म्हणून सेवकांनी या नियमाचे पालन आपल्या जीवनात नेहमी करावे हीच विनंती. नमस्कार जी.